हॅलो, मी किशोरीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणाची पोळी कशाप्रमाणे लाटल्यावर छान फुगते। तर मी घेतल्याप्रमाणे असा एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा। हे पहा, एवढा असा गोळा घ्यायचा आहे। त्याला छोटीशी पारी लाटायची आहे। अशी एवढी तरी पारी लाटली पाहिजे आणि ती हातात घेऊन त्याच्यात जेवढा आपण गोळा घेतला होता तेवढं पुरण घ्यायचं आहे। पुरण घेताना त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचा आणि त्याच्यात भरायचा आहे आणि एका हाताने पुरण दाबून असा पूर्ण करून घ्यायचा आहे। मी ज्याप्रमाणे करते तसं असं गोल गोल करून पुरण टाकल्यावर बोटाने आपण अंगठ्याने दाबत जायचं, म्हणजे पुरण आत दाबलं जातं आणि गोळा आपण मोदक कसे करतो त्याप्रमाणे गोल गोल फिरवत जायचं। त्या म्हणजे पुरण अजिबात बाहेर आलं नाही पाहिजे, नाहीतर पोळी हमखास फुटणार। पुरण व्यवस्थित भरलं गेलं की पोळी फुटत नाही। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे केलं होतं। तुम्ही जर व्यवस्थित प्रमाण घेतलं ना की पोळी व्यवस्थित होते, म्हणजे अजिबात फुटत नाही। गोळा एकदम व्यवस्थित घ्यायचा, म्हणजे जेवढा मी दाखवला त्याप्रमाणे तेवढाच घ्यायचा आणि पुरण पण त्याच प्रमाणात घ्यायचं, म्हणजे पोळी अजिबात फुटत नाही। आणि पुरण जर आपण बाहेर आलं की हमखास पोळी फुटणार। पुरणपोळी करताना कधी पीठ आधी मळून ठेवायचं, कधी पण निम्म्यापेक्षा जास्त थोडंसं पीठ घ्यायचं आणि कमी मैदा घ्यायचा, म्हणजे पोळी अजिबात फुटत नाही। फक्त पिठाच्या जर केल्या तर पोळी हमखास फुटते। लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायची, ज्याप्रमाणे मी लाटते त्याप्रमाणे लाटायची। जर तुम्ही थोडाही जोर लावून दाबून जर पोळी केली तर ती मग फुगत नाही आणि फुटते आणि सगळीकडे व्यवस्थित पुरण पण जात नाही। त्यामुळे लाटताना एकदम अलगद हाताने आपण लाटली पाहिजे। पोळी लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायची। जर आपण थोडासा पण जोर देऊन लाटली आणि पुरण त्यातून थोडासा पण बाहेर आला की हमखास पोळी फुटणार आणि ती फुगणार नाही। म्हणून हलक्या हाताने अगदी लाटायची, एकदम हळूहळू किनारी असे मी कशी पोळपाट फिरवून घेते त्याप्रमाणे जरी केलं तरी व्यवस्थित होते, अजिबात फुटत नाही। तवा गरम झाला की तव्यावर पोळी टाकायच्या आधी थोडंसं तुपाची धार टाकायची, म्हणजे काय होतं पोळी अजिबात चिटकत नाही। मी जी पोळी आता लाटली होती ती तव्यावर टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आधी मागून बघायचं, झाली का थोडीशी अशी उलटण्याने बघून घ्यायचं, नसेल झाली तर होऊ द्यायचं। व्यवस्थित झाल्यावर तुम्ही ही पोळी पहा किती छान फुगणार आहे। तुम्ही पाहू शकता ही पुरणपोळी किती छान फुगलेली आहे। याच्यावर एक चमचा तूप टाकायचा आणि गरमागरम खाण्यासाठी ही पोळी तयार झालेली आहे। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ पाहता येतील।